लोकांना खूप सोपं वाटतं. पोरांचे फोन लागत नाही. बहुधा काय असतं, नेटवर्क जाम असल्यामुळे आमचे फोन वाजत नाही आणि फोन वाजला तरी इतकी गर्दी असते की प्रत्येक वेळेला ते शक्य नसतं. लोकांना नाराजी असते की बाबा लालबागमधली पोरं फोन उचलत नाही किंवा खरंच शक्य नसतं. म्हणजे ताकद जरी असली किंवा ओळख जरी असली तरी त्या वेळेला तिथे पोहोचणं शक्य नसतं. वादाचा विषय थोड्या फरकाने होतो कधी, पण तो सावरला देखील जातो. कारण आमच्याकडे आमची वरिष्ठ मंडळी देखील असतात की जी प्रत्येक उत्सव मंडळाशी आम्ही खरं बघायला गेलं तर आमची सगळी उत्सव मंडळी एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर सगळ्यांनाच लालबागच्या राजाला ब्रँडिंग करायचे असते. कोणी छोट्या मंडळांचा विचार करत नाही. त्यांना असं वाटतं की हे मोस्ट ऑफ जे ॲडव्हर्टाइजमेंट ज्या येतात ह्या दिल्लीमधनं आणि त्या ॲड एजन्सीमधनंच येतात. त्या लोकांना फक्त लालबागचा राजा हा टीव्हीवर दिसतो. मित्रांनो, मी लालबागमध्ये आहे. गिरणगावातला गणपती ते थेट आत्ताच्या ह्या घडीमध्ये ह्या वाढत्या शहरीकरणामध्ये संस्कृती टिकवून आपली गणेशोत्सवाची परंपरा चालू ठेवणारा इकडचा प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता काय बोलतोय, तर चला आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, मी आता त्या व्यक्तीला बोलवू इच्छितो की त्यांनी या गणेशोत्सवासाठी अक्षरशः म्हणतात ना, गणेशोत्सवामध्ये मधले जे निर्बंध जे लागतात त्याच्यासाठी केलेला एक प्रामाणिक संघर्ष. तर त्याच्यासाठी मला त्या व्यक्तीला भेटायची खूप इच्छा होती आणि ओघाओघाने ती मला व्यक्ती भेटलेली आहे. तर आपण आता भेटूया त्या व्यक्तीला. ती म्हणजे योगेश दादा मर्तल. योगेश दादा नमस्कार. ही तू माझ्यासाठी ही एवढी मोठी संधी उपलब्ध केल्यापासून खरं तर तुझे मनापासून आभार आहेत. ओके. की हा व्हिडिओ करण्यासाठी तू खास आलास इकडे. येस. त्याबद्दल मला आता काही गोष्टी अशा जाणून घ्यायच्या आहेत योगेश दादा. काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्या आड येत असतील तर तिथे विरोध हा नक्कीच होणार. बरोबर. तो विरोध होणार वैचारिकतेचा. काय बोलतोस? खरं तर आपण अशा स्पॉटला उभे आहेत जिथे भारत माता थिएटर आहे. इकडं खरं तर गिरणी कामगारांचा संघर्ष सुरुवात झाला 1982 साली आणि त्या गिरणीचा भोंगा त्या 1982ला बंद झाला. तो आजतागत बंदच आहे. खरं तर ही संघर्षाची भूमी म्हणता येईल या गिरण गावाचा संघर्ष. आणि ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही ह्या जागेतून झाली. त्यामुळे तुला ह्या जागेचा वारसा माहितीच असेल की लालबाग परळ हे हा उत्सवाचा माहेरघर आहे. आणि खरं तर उत्सवाची पंढरी समजली जाते. इकडून उत्सवाची सुरुवात झाली. लोकांनी टिळकांनी दिलेल्या त्या मोठ्या चळवळीला खरा मोठा पाठिंबा हा मुंबईमधून याच भागातनं सुरुवातीला जो काय भक्कम पाठिंबा होता तो इकडूनच मिळाला. राहिला प्रश्न तर वैचारिक संस्कृतीचा, तर कालांतराने त्यात बरेचसे बदल घडत गेले. आता तुमच्या पुढेच असेल की एवढे मोठे टॉवर झाले. फार पूर्वी ते चाळी होत्या, चाळीतला उत्सव होता आणि तो आज कमर्शियलाइज झालाय. काही लोकांच्या त्याच्यामुळे पोटात दुखतं, पण ठीक आहे, उत्सव आहे, तो केला पाहिजे. तो डिजिटल होत जाईल, त्यासाठी आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करत असतो. ओके. मला काही गोष्टी आता तुझ्याकडून अशा जाणून घ्यायचे की तू जेव्हा या निर्बंधासाठी जेव्हा संघर्ष करत होता, मला तो थेट प्रश्न विचारायचा आहे, कोण कोण मध्ये मध्ये येत होते या सगळ्या गोष्टीमध्ये? कारण का आपल्याला संस्कृती पण टिकून ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली वैचारिक बाजू पण मांडायची. कोण कोण व्यक्ती होती, कोण कोण काय घडत होतं त्या टाइमला? खरं तर विषय कसा आहे, राज्य सरकार किंवा राजकीय जे भविष्यात होणारे नेते आहेत या लोकांना हाच प्लॅटफॉर्म असतो मोठं होण्यासाठी. किंवा जे ॲड्स ब्रँडिंग होतात त्या गणेशोत्सवाच्या काळात होतात. फार पूर्वी सांस्कृतिक उपक्रम किंवा सांस्कृतिक एकोपा जपण्यासाठी हा उत्सव होता. तो आता बॅनरिंग आणि ॲडव्हर्टाईजच्या हिशोबाने होतो. त्यामुळे प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं, प्रत्येकाला काही ना काहीतरी करायचं असतं. पण गणेशोत्सव बोलल्यानंतर बऱ्याच लोकांना आटे पडतात, कारण त्यांचे नेते मंडळी ही कॉन्ट्रोवर्सी घेण्याच्या तयारीत नसतात. मग ते कुठेतरी राजकीय पक्षांचा मुद्दा येतो. मग तिथे गणेशोत्सव मंडळांना थोडंफार डावललं जातं. बरोबर. त्यामुळे तो संघर्ष निर्माण झाला. मग ते पीओपी बॅन असेल, इतर विषय आहेत, मूर्तीच्या हाईट बद्दल विषय आहेत की बाबा कमर्शियलाइज होताना काही नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आणि हा सगळा भाग येतो. त्याच्यामुळे ह्या कॉन्ट्रोवर्सी होते. त्यामुळे राज्य सरकार BMC यांच्यावर आमचे नेहमीच खटके उडत असतात. पण वेळेअंती किंवा त्या उत्सवाच्या जवळ येण्यामुळे कुठेतरी स्वतःचा राजकीय स्वार्थ बघून ती लोक आम्हाला परमिशन्स देतात. ओके. मला एक गोष्ट सांग, लालबाग मधला प्रत्येक मुलगा आहे ना, हा गणेशोत्सवासाठी खूप वेळ आहे. बरोबर. पण ह्यामध्ये त्यांनी त्याचं म्हणतात ना, अक्षरशः 10 दिवस आले की तो नोकरीकडे ढुंकून पण बघत नाही.
कारण राजकीय वारसा जसा जपला जातो तसा आमच्याकडे सांस्कृतिक वारसा जपला जातो. लालबाग परळ हे सहज बनलेलं नाही आहे, संघर्षातून उभं झालेलं आहे आणि तो प्रत्येक येणाऱ्या पिढीतल्या कार्यकर्त्याने तो संघर्ष बघितलेला आहे. प्रत्येक मुलाचे आई वडील किंवा त्याचे आजोबा पणजोबा किंवा खापर पणजोबा या उत्सवाशी कुठेतरी निगडीत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी होतातच की बाबा ते पिढीनुसार प्रत्येकाला मिळत गेल्या. तसा आम्हाला आणि ह्या इकडच्या कार्यकर्त्यांना तो वारसा हक्क मिळालेला आहे. त्यामुळे 10 दिवस असा नसतो हा उत्सव, खरं तर वर्षभर चालू असतो. त्याचे उपक्रम्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या टप्प्याटप्प्याने चालू असतात. त्यामुळे कार्यकर्ता नेहमी इन्व्हॉल्व होतो. हां, पण ते 11 दिवसाचं ग्लॅमर कसं असतं, लोकांना आमच्याकडनं फुकटच्या दर्शनाची अपेक्षा असते. त्यावेळी आम्हाला फोन यायला सुरुवात होतात की बाबा रे आम्हाला गणपती दाखव किंवा ID दे किंवा हे दे ते दे. मित्रांनो, लालबाग परळ म्हटलं ना, तर पहिला विषय येतो की आम्हाला दर्शन कधी भेटेल. मित्रमंडळी, ज्येष्ठ आप्तेष्ट सगळे एकमेकांना फोन करत असतात की आम्हाला दर्शनासाठी यायचं आहे. लालबागमधल्या प्रत्येक मुलाला हा प्रश्न सतावत असतो 10 दिवसामध्ये की आम्हाला दर्शन भेटेल ना तुमच्या गणपतीचं. काय बोलतोस? नाही, खरं तर प्रयत्न आमचा सगळ्यांचा, सगळ्या मंडळांचा आणि सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो की सगळ्यांना बाप्पाचं दर्शन मिळावं. पण लाखो भाविक येतात, त्याच्यामुळे ती गर्दी आणि ते मॅनेज करताना बऱ्याचशा गोष्टी थोडंसं दुखावलं जातं. बरोबर. किंवा मला एक बरोबर आहे. हा विषय सोडून मला अजून एक गोष्ट ह्याला अनुसरून पण बोलायची की आमचा गणपती मोठा आहे, आमच्या गणपतीमध्ये हे आहे ते आहे. हा पण एक आपल्याला म्हणतात ना की एक ग्लॅमरस तर प्रत्येक गणपतीला आलाय, पण ह्याच्यामध्ये ना कुठेतरी ते मंडळ किंवा ते गणपतीची ती भव्यता आहे ना, त्या ग्लॅमर एक येत चाललंय ना प्रत्येक गणपतीला, ते पण होत चाललंय. म्हणजे गणपती पण बघायचं आहे, पण ह्या गणपतीचं मध्ये असं आहे, ह्या त्या गणपतीमध्ये असं आहे. खरं हे खूप तर हा होत चाललं विषय आता. खरं तर हा विषय बाहेरून आलेल्या लोकांनी रंगवलेला आहे. आमच्याकडे विविधता आहे आणि त्याचं भव्यतेचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे आमच्याकडे शतकोत्तर 105 वर्ष असलेलं चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, त्याचं आगमन भव्य दिव्य असतं. त्यानंतर मुंबईचा राजा गणेश गल्ली आहे, ज्याचं आज नाही तर जगातली पहिली उंच मूर्ती म्हणून त्यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तो भव्यतेचा उत्सव हे तेव्हापासून जपतात. त्यानंतर लालबागचा राजा आहे, ज्याची राजा आणि त्याची प्रजा त्याला बघायला येते. तसा उत्सव आहे. 12 चाळींचा असलेला तेजू काय उत्सव आहे की 12 चाळींचा उत्सव असून देखील 2 टनाची मूर्ती खांद्यावर उचलली जाते. रंगारी पथकचा आहे पौराणिक कथांसाठी आणि त्या वैचारिक वारसा लाभलेला हे मंडळ. असे प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या लालबाग आणि परळला वेगळं वलय आहे. म्हणजे नरे पार्कचा असेल, परळचा राजा नरे पार्क असेल, महागणपती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याकडे प्रत्येक मंडळाकडे काहीतरी एक वैचारिक आणि विविधता आहे, म्हणून लोक ते बघण्यासाठी येतात. त्यामुळे असं कुठला गणपती मोठा आणि छोटा नसतो. उत्सव हा सगळ्यांचा आहे आणि हा एकोपा जपण्यासाठी जो लोकमान्यांनी आवाज दिला तेव्हा ही मंडळं खंबीरपणे उभी राहिली आणि त्या संघर्षातून ही मंडळं मोठी झाली. लालबागच्या मुलांना ना काही वेळेला असं पण एक म्हणतात ना की बाबा गणेशोत्सव आपला चालू आहे आणि त्या टायमिंगला मला अमुक अमुक गणपती बघायचा आहे. तर हे माझ्या बाबतीत पण झालंय, तुझ्या बाबतीत पण होत आहे. ते म्हणतात ना की आपल्याला आमची बाबा 5 माणसं आहे, 10 माणसं आहे, काका मामांचे फोन येतात की आम्हाला हा गणपती बघायचा आहे. ते म्हणतात ना की त्या 10 दिवस म्हटलं ना की गणपती बाप्पा बघायचा काय 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 मनधरणी करावी लागते सगळ्या गोष्टी. बोल ना, काय होतं? कसं आहे, लोकांना खूप सोपं वाटतं, पोरांचे फोन लागत नाही. बहुधा काय असतं, नेटवर्क जाम असल्यामुळे आमचे फोन वाजत नाही आणि फोन वाजला तरी इतकी गर्दी असते की प्रत्येक वेळेला ते शक्य नसतं. म्हणजे आपण जिथे उभे आहोत हा सगळा अख्खा परिसर बघितलात, ह्याच्यामध्ये लाखो पब्लिक असते, लाखोची लोक, लाखोचा तो लोंढा असतो. आम्हाला सगळ्यांना सावरावं लागतं कारण जागा कमी असल्यामुळे तुझं एक्झिटचं नियोजन किंवा एंट्रीचं नियोजन हे तेवढ्या प्रमाणात सक्सेसफुल होत नाहीये. त्यामुळे गर्दीचा लोंढा हा वाढत होतो. त्यात तुमचा शुक्रवार, शनिवार, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरीच मंडळी येतात. त्यावेळी आपल्याला शक्य नसतं. मग खूप लोकांना नाराजी असते की बाबा लालबागमधली पोरं फोन उचलत नाही किंवा खरंच शक्य नसतं. म्हणजे ताकद जरी असली किंवा ओळख जरी असली तरी त्या वेळेला तिथे पोहोचणं शक्य नसतं, कारण तुमचे पाहुणे मंडळी असतात, येणारे बाकीचे मंडळाची कामं असतात, वाढलेला लोड असतो, पोलिसांबरोबरचा समन्वय असतो. या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता तेवढा वेळ शक्य नसतो. त्यामुळे कोणी नाराज होऊ नका. बरोबर. कुठेतरी आपला उत्सव हरवत चाललाय या मोठ्या इमारतींमध्ये. उत्सव हरवत तर चाललाय नक्कीच, पण त्याचं स्वरूप थोडं बदलत चाललंय. पूर्वी कसं होतं, गिरणीत लोक कामाला होती, गिरण गावातली लोकांनी तो उत्सव बनवला, घडवला, त्यातनं तो त्या संघर्षातनं
स्वातंत्र्याची निर्मिती झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो संघर्ष वेगवेगळ्या टप्प्याने सुधरत गेला. म्हणजे सांस्कृतिक वारसा लाभला, नाटक घडले, नाटकातून सगळे ॲक्टर घडले. या सगळ्यांचा सांस्कृतिक वारसा जपताना एक अभिमानाची गोष्ट होती. आज एवढंच की उत्सवाचं स्वरूप बदललं. त्यावेळी पगार लोकांचे 600 रुपये होते, आज 60,000 पगार आहे. त्यामुळे उत्सवाचं स्वरूप बदललं. हे टोलेजंग टॉवर्स उभे राहिले नक्की, पण त्यातली ती खरं बघायला गेलं तर ती संस्कृती जपता जपता माणसं हरवली गेली बरोबर आणि ती ह्या थोड्या सिमेंटच्या जंगलातून थोडी बाहेर गेली बरोबर. आणि नवीन प्राणी जन्माला आले जे आहेत या इमारतीच्या सिमेंटच्या जंगलात. प्रत्येका मुलाला ती रांग गणपती उत्सवातली त्या कार्यकर्त्याला काय ना काहीतरी एक म्हणतात ना की आवडते पण, आणि कधी कधी त्या गोष्टीचा खूप एक म्हणतात ना तो उद्रेक पण होतो त्या लाईनीचा. गणपतीचा जी लाईन आहे असते त्याचा कधी कधी आहे ना म्हणजे मॅनेजमेंट होत नाही, काय नाही, प्रत्येकाला त्या फेजमधून जावं लागतं. कसं होतो, वादाचा विषय थोड्या फरकाने होतो कधी, पण तो सावरला देखील जातो. कारण आमच्याकडे आमची वरिष्ठ मंडळी देखील असतात की जी प्रत्येक उत्सव मंडळाशी, आम्ही खरं बघायला गेलं तर आमची सगळी उत्सव मंडळ ही एकमेकांशी कनेक्टेड आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला तर दुसरं उत्सव मंडळ त्याच्यासाठी धावून येतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा असा काय म्हणतो त्याला आपण, हेवेदावे नाही आहेत. त्यामुळे ते होतं. फक्त एवढंच की उत्सवाचं नियोजन करताना थोड्याफार फरकाने त्रास होतो. कारण लोक काही वेळेला बाहेरून आलेली लोक ही फक्त गणपती बघण्यासाठी येत नाही तर मजा मस्ती करण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांच्या त्यांच्या नाहक गोष्टींमुळे किंवा त्या फालतूपणामुळे त्याचा इतर लोकांनाही त्रास होतो. तर रहिवाशांना त्रास होतोच ना. अशा पूर्वी कसं होतं, त्याचा जेव्हा हे सांस्कृतिक घडत होती किंवा ही जी बोलतो मशाल किंवा ही जी क्रांती घडत होती त्यावेळीचा उत्सव वेगळा होता आणि आताचा उत्सव थोडासा फार वेगळा आहे. आता प्रत्येकाला ग्लॅमर हवंच आहे. बरोबर. जर देखावे उभारले नाहीत तर गर्दी होणार कशी, आणि जर गर्दी जमली नाही तर मग बाकीच्या उत्सवाचं जे काय नियोजन एवढं भव्य दिवस असतं ते घडवायचं कसं, हा एक मोठ्या मंडळाच्या पुढे प्रश्न उभा राहतो. पहिल्याचा गणेशोत्सव आपल्या गिरण गावातला, त्याला भेटणारा जे प्रायोगिकता आणि आत्ता जे प्रत्येका गणपती इकडच्या सगळ्या आपल्या गणपती मंडळांना भेटणारी जी प्रायोगिकता आहे, अर्थातच ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ह्याच्यामध्ये पण हेवेदावे होत चाललेत. तसं म्हणता नाही येणार. कारण प्रत्येक आता थोडंफार बघायला गेलं तर सगळ्यांनाच लालबागच्या राजाला ब्रँडिंग करायचे असते. कोणी छोट्या मंडळांचा विचार करत नाही. त्यांना असं वाटतं की हे मोस्ट ऑफ जे ॲडव्हर्टाइजमेंट ज्या येतात ह्या दिल्लीमधनं आणि त्या ॲड एजन्सीमधनंच येतात. त्या लोकांना फक्त लालबागचा राजा हा टी व्हीवर दिसतो. खरं तर असंख्य अशी छोटी मंडळ आहेत की ज्या साईडला बऱ्याचपैकी फुटफॉल आहे. म्हणजे लोक तिकडनं येतात. म्हणजे आता काळा चौकी असेल, आंबेवाडी असेल, हा भाग सुद्धा आहे. पण कसं असतं, लालबागच्या राजालाच ब्रँडिंग केल्यावर आम्हाला जे पाहिजे तो फुटबॉल मिळतो असा त्यांचा काहीतरी थोडासा गोड गैरसमज आहे. त्या सगळ्या अनुषंगाने हा सगळा विषय होत असतो. पण असं नाही आहे, मंडळांवर असतं. प्रत्येकजण जो पैसे देतो किंवा जो ॲड करतो त्याला त्या बदल्यामध्ये तेवढी प्रसिद्धीसुद्धा मिळते. आणि गणेशोत्सव ते माध्यम आहे की 11 दिवसामध्ये तुम्ही लाखो लोकांपर्यंत, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि याचा फायदा प्रत्येकजण उचलण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, असे आपले लालबागमधले प्रत्येक गणेश भक्त नव्हे तर कार्यकर्ते काहीतरी बोलतात आहे, काहीतरी सांगतात आहे. ह्यामध्ये एकच आहे, किती मोठ्या इमारती झाल्या, किती मोठी उलाढाल झाली, किती काळ बदलला, तरी पण आपली संस्कृती त्यांनी सोडली नाही. ध्यास फक्त एकच आहे, हा उत्सव अजून किती मोठा होईल. सातासमुद्र तर पार गेलाय, पण त्याचबरोबर निरंतर येणाऱ्या पुढच्या पिढीला पण काय संदेश देईल हेच बघतोय. धन्यवाद.